तुम्हाला माहितीये का, झोप जर का डिस्टर्ब असेल तर तुम्ही कितीही डाएट करा, तुम्ही कितीही व्यायाम करा, त्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावरती दिसूनच येणार नाही जर तुमची झोप ही उत्तम नसेल तर. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप मिळाली पाहिजे. ती झोप अशी नका घेऊ की पहाटे 4ला झोपून नंतर तुम्ही 6 तासांनी 7 तासांनी उठलात, म्हणजे सकाळी 11 वाजता उठलात. अशी झोप न करता जी रात्र आपल्याला देवाने दिलेली आहे, ज्याच्यामध्ये मेलॅटोनिन सारखे हार्मोन्स सिक्रेट होतात, ज्याच्यामुळे बाकीचे हार्मोन्स व्यवस्थित काम करतात, त्या प्रकारची झोप घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच चांगला तुमच्या गोष्टींवरती परिणाम होणार आहे, तुमच्या शरीरावरती होणार आहे. फॉर एक्झाम्पल, आज आपण 1 वाजता झोपतोय असं समजा, तर 1 वाजता न झोपता पुढचा एक आठवडा आपण 12:30ला झोपायचा प्रयत्न करू. त्याचा पुढचा एक आठवडा आपण 12 वाजता झोपण्याचा प्रयत्न करू. असं करत करत तुम्ही 10 ते 11च्या मध्ये आलात तर नक्कीच तुमची झोपेची सायकल ही सुधारायला मदत मिळणार आहे. त्यासाठी आपला फोन 11 नंतर किंवा 10:30 नंतर आपल्या जवळ ठेवू नका, लांब ठेवा आणि असं ठरवून घ्या की आता मी फोन सकाळी उठल्याशिवाय बघणार नाही. त्याच्यामुळे माझं आरोग्य सुधारणार आहे, माझे सगळे बिघडलेले कोलेस्ट्रॉल सुधारणार आहे, त्याच्यामुळे माझी शुगर चांगल्या प्रकारे कमी होणार आहे, त्याच्यामुळे माझा स्टॅमिना वाढणार आहे, त्याच्यामुळे मला जे थांबलेलं वजन उतरत नाहीये ते सुद्धा उतरायला सुरुवात होणार आहे.